नमस्कार. मी आज कापण्या करणार आहे. तुम्हाला साहित्य दाखवते आधी. ही बघा, गूळ आहे, थोडं बेसन पीठ, खसखस लावायला, ही माझ्याकडं विलायची, जायफळ आणि सुंठ पावडर, त्यात मी बडीशेप घातली, सगळ्याची पावडर बनवून घेतली आणि ही चवीपुरतं मीठ आणि बसल एवढं पाणी. तर आधी आपण हे गूळ घ्यायचा, वितळून घ्यायचा गूळ. थोडंसं गरम पाणी केलं की वितळतो. ताटात आता आपण पहिले पीठ घ्यायचं, त्यात थोडं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ घालायचं, 2 चमचे घालायचं आणि ही विलायची, बडीशेप, सुंठ पावडर आणि जायफळाची पावडर आणि हे चवीपुरतं मीठ आपण टाकतो पण सांगायचं विसरतं म्हणून मी पहिल्यांदा काढून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण आणि त्याच्यात हे पाणी घालून मळून घ्यायचं. मला वाटतं अजून थोडंसं पीठ लागेल मला. मी हे मळून घेते. हे मळून मी गोळे बनवून घेतले त्याचे आणि इकडं आपण साईड बाय साईड तयारी पण केली. तेलाची कढई आणि आता हे मी लाटून घेते. ह्या अशा भरपूर खसखस लावून, तुम्हाला जाड हवे असतील, मऊ हवे असतील तर जाड लाटायच्या थोड्या आणि खुसखुशीत अशा कडक बनवायच्या असतील तर थोड्याशा पातळ लाटायच्या आणि कडक थोड्या होईपर्यंत तळायच्या. आपण जेवढे जास्त खसखस लावू तेवढे छान वाटतात खायला. ह्या आपल्या कापल्या झाल्या तयार. तुम्ही कशा करता ते मला कमेंट करून सांगा, लिहून पाठवा आणि काय कमी जास्त ते पण सांगा. मी काही एडिट वगैरे करत बसत नाही. मी आहे अशाच पोस्ट करते रेसिपी. चुकलं तरी काय सांगत जा. लाईक शेअर करा.
सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.